नमस्कार, रियाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. तर आज तुमच्यासोबत मी मस्तपैकी भेळची रेसिपी शेअर करणार आहे. मटकीची भाजी टाकून मी आज भेळ बनवणार आहे मस्तपैकी चटपटीत. तर त्याची रेसिपी मी ऑलरेडी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, पण मी संक्षिप्तपणे आज परत शेअर करते. तर चला फटाफट आपण काय काय साहित्य लागणार आणि कशी बनवायची तर आपण ती भेळ पाहून घेऊया. तर हे पहा, ही आपली मस्तपैकी अशी मोड आलेली मटकी आहे. आपण मस्त मटकी मोडायला लावली होती, छान मोड आले तिला. तर यातलीच आपण मटकी घेणार आहोत. तर हे पहा, यातली मी थोडी मटकी घेतलेली आहे. त्यात मी पाणी घातलेलं आहे. 2 वाट्या मटकी मी घेतलेलं आहे, पाणी घातलेलं आहे. यात आपण आता हळद आणि मीठ घालून थोडीशी शिजवून घेणार आहोत. आणि हे पहा, इकडे काय काय साहित्य घेतलं आहे ते मी मस्तपैकी कांदा घेतलेला आहे चिरून, 2 कांदे चिरून घेतलेत, लसूण चिरून घेतलेला आहे, हिरवी मिरची घेतली, कोथिंबीर घेतली आणि कढीपत्ता घेतली. चला आपण फटाफट सुरू करूया. तर हे पहा, आपली अशी मटकी आता मस्तपैकी आपण शिजवून घेतली आहे. पहा, आपण जास्त पण तिला अगदी शिजवली नाही आहे. हे पहा, अशी आपली मटकी शिजवून घेतली आहे. तर आपण काय केलं, आता जी कढई आपली होती त्यात आपण तेल तापायला घातलं आहे. ज्यात आपण मटकी शिजवली होती तेच कढईत आपण तेल घातलं आहे गरम व्हायला. त्यानंतर आपण त्यात जिरं राई टाकलेली आहे. कढीपत्ता घालून घेणार आहे. लसूण घालून घेणार आहे. छान खरपूस परतून घेणार आहोत. हिरवी मिरची घालून घेणार आहोत आपण. आणि छान खरपूस जरा परतून झाले की आपण कांदा घालून छान कांदा भाजून घेणार आहोत. खरपूस फोडणी द्यायची आपल्याला. कांदाही घालून घेणार आहोत आपण. खरपूस करून घेणार आहोत. कांदा छान भाजून घेणार आहोत आपण. तर हे पहा, आपला कांदा मस्तपैकी खरपूस परतून झालेला आहे. आता आपण त्यात हिंग घालून घेणार आहोत. आपण 2 टमाटे चिरून घेतले ते आपण टाकून घेणार आहोत. हळद घालून घेणार आहोत. थोडी धना पावडर असेल तर ती घालून घेणार आहोत. थोडी जिरा पावडर घालून घेणार आहोत. ते सगळं नाही टाकलं तरी चालेल, पण असेल तर टाकलं तरी छान टेस्ट येते. ते छान असं परतून घेणार आहोत आपण. मीठ घालून घेणार आहोत आपण चवीनुसार. हे पहा, आपण यात मीठ घालून घेणार आहोत चवीनुसार. आपण आधी थोडं मटकीत पण मीठ घातलेलं आहे. आपण यात ही मटकी घालून घेणार आहोत. मी वाफवून घेतली होती. छान मस्त आपण याला फडफडीत करून घेणार आहोत. ही मटकी आपण सगळी घालून घेणार आहोत आणि थोडा वेळ आपण याच्यावर हे छान हलवून थोडा वेळ आपण 5 मिनिटाच्या झाकण ठेवून देणार आहोत. मटकी आपली शिजलेली आहे, म्हणजे छान आपलं मटकीची भाजी तयार होईल. तर हे पहा, आपली मटकीची भाजी मस्तपैकी तयार झालेली आहे. छानपैकी आपण तिला मस्त फडफडीत करून घेतलेली आहे. मस्तपैकी एकदम सुकी मटकीची भाजी आपण बनवलेली आहे मस्तपैकी. आता आपण यावर थोडीशी कोथिंबीर घालून घेणार आहोत. आता कशी भेळ सर्व करायची तुम्हाला दाखवते. पहा, आपण अशा प्रकारे सगळं साहित्य घेतलेलं आहे. आपण भेळ घेतलेली आहे. माझ्याकडे रेडीमेड भेळ आहे ती मी घेतलेली आहे. तुम्ही सफेद लाह्या पण घेऊ शकता. आपल्या भेळीचे मुरमुरे असतात ते घेऊ शकता. शेव घेऊ शकता. पापडी असं वेगळं वेगळं पण तुम्ही घेऊ शकता. माझ्याकडे ऑलरेडी भेळ आहे ती मी घेतलेली आहे. मटकीची भाजी घेतलेली आहे. त्यानंतर मी कोथिंबीर घेतलेली आहे, कांदा घेतलेला आहे आणि बारीक शेव घेतलेला आहे. तर मी कसं सर्व करायचं दाखवते. तर आपण पहिला काय करणार आहोत ना, थोडीशी इथे भेळ टाकून घेणार आहोत. त्यानंतर याच्यात मस्त मटकीची भाजी टाकून घेणार आहोत.
परत थोडीशी आपण भेळ टाकून घेणार आहोत. त्यावर मस्त मटकीची भाजी परत टाकून घेणार आहोत आपण. खूप छान तयार होते अशी मटकीची भाजी टाकून भेळ. कुठल्याही चटणीची वगैरे काही गरज लागत नाही याला. मस्तपैकी अशी आपण मस्तपैकी सर्व करून घेतली, पाहू शकता आपण. त्यानंतर आपण त्यावर कांदा टाकून घेणार आहोत. कोथिंबीर घालून घेणार आहोत. शेव घालून घेणार आहोत आपण. मस्त आपली घरच्या घरी मस्तपैकी पावसात अशी भेळ खाऊन पहा तुम्ही, छान लागते. आणि आपण लिंबू घेतलेला आहे, ते लिंबू आपण ठेवणार आहोत. तर अशा प्रकारे आपली अशी मस्तपैकी भेळ तयार झालेली आहे, पाहू शकता आपण. घरच्या घरी मस्त मटकीच्या भाजीची भेळ आपण आहे. मटकीची भाजी टाकून आपण भेळ बनवली आहे. आपण मस्त मिक्स करून मग खाणार आहोत छानपैकी. तर अशी आपली भेळ तयार झालेली आहे मस्त चटपटीत. तर हे पहा आपली मस्तपैकी मटकीची भाजी घालून चटपटीत भेळ तयार झालेली आहे. तुम्हाला दाखवलेली आहे मी भाजी कशी बनवायची. ते अशी तुम्ही मटकीची भाजी टाकून भेळ नक्की बनवून पहा. कुठल्याही चटणीची याला गरज लागत नाही, खूप छान तयार होते. मस्तपैकी झणझणीत चटपटीत आपली भेळ तयार झालेली आहे. ही रेसिपी माझ्या आईकडे शिकलेली आहे. आम्ही लहान असताना आई अशी भेळ नेहमी बनवायची आणि तुम्हीही बनवून पहा, खरंच खूप छान तयार होते. आणि कशी वाटली माझी रेसिपी मला नक्की सांगा. तुमच्याकडे जर कैरी असेल ना तर त्याची कैरी चिरून तुम्ही टाकू शकता. आता माझ्याकडे कैरी नव्हती त्यामुळे मी कैरी टाकलेली नाही आहे. तर तुम्ही कैरीही चिरून टाकली तरी आणखी छान लागते ही भेळ. आणि मस्तपैकी लिंबू पिळून ही भेळ खायची आहे. तर बघा टेस्ट करून कशी लागते. खूप छान तयार झालेली आहे. तुम्ही नक्की बनवून पहा ही रेसिपी घरच्या घरी. तुमच्या मुलांनाही नक्की आवडेल. स्प्राउट्स मुलं अशी खात नाहीत, तर अशा प्रकारे तुम्ही मटकीची भेळ बनवू शकता आणि मुलांना स्प्राउट खायला देऊ शकता. तर कशी वाटली माझी रेसिपी मला नक्की सांगा. आणि आवडली असेल माझी रेसिपी तर चॅनल माझं लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.